सर्वांचा ताबा घे. धन्यवाद देतो. आम्हा प्रत्येकाशी तू बोल. स्तुती धन्यवाद तुला देते येशूच्या नावात. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. यावेळेस प्रभूच्या वचनाकडे आपण वळणार आहोत. उत्पत्ती याचा 12वा अध्याय. उत्पत्ती 12 त्याचं पहिली 3 वचनं आपण वाचू मराठीमध्ये. परमेश्वराने अब्राहामास सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. मी तुला आशीर्वाद देईन. तुझे नाव मोठे करीन. तू आशीर्वादित होशील. तुझे जे अभिष्ट चिंततील त्यांचे मी अभिष्ट करीन. तुझे जे अनिष्ट चिंततील त्यांचे मी अनिष्ट करीन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. हालेलुया. अब्राहाम आपल्या सर्वांचा पिता आहे विश्वासामध्ये. तो पहिला व्यक्ती होता, अन्य जाती व्यक्ती. तो पहिला विधर्मी व्यक्ती होता ज्याने विश्वास ठेवला परमेश्वरावर. आणि बायबल सांगते की अब्राहमाने विश्वास ठेवला आणि तो धार्मिक गणला गेला, नीतिमान गणला गेला. नीतिमान म्हणजे देवाच्या समोर उभं राहण्याची योग्यता, पात्रता. आणि प्रभूला धन्यवाद देतो. परमेश्वराने अब्राहमाला म्हटलं की अब्राहमा, तू आपला देश सोड, आपल्या बापाचं घराणा सोड, आपल्या लोकांना सोड आणि मी सांगेल त्या देशामध्ये तू जायचं. बायबल सांगते की अब्राहमाने विश्वास ठेवला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने तो देश सोडला. आपल्या बायकोला म्हटलं की सारा, मला काल रात्री परमेश्वराने स्वप्नामध्ये दर्शन दिलं आणि म्हटलं की आपल्याला हा देश सोडायचा आहे आणि एका दुसऱ्या देशात जायचंय. आणि त्याचं ब्लेसिंग परमेश्वराने म्हटलं, जर तू हे करतो तर मी काय आशीर्वाद देईल. 2 वचन वाच बाळा. मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण मी करीन. तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. मी तुला आशीर्वाद देईन. मी तुला आशीर्वाद देईल. तुझे नाव मोठे करीन. तुझं नाव मोठं करीन. तू आशीर्वादित होशील. तू आशीर्वादित होशील. काय म्हटलं परमेश्वराने? मी तुला एक मोठं राष्ट्र बनवेल. मी तुला आशीर्वाद देईल. काय म्हटलं प्रभूने? तुझं मी नाव मोठं करेल. हालेलुया. जेव्हा येशूचं आज्ञापालन कोणी करतो ना, तर येशू त्याचं नाव मोठं करतो. हालेलुया. है ना? तो अनुभव मी घेतलेला आहे. तो अनुभव मी घेतलेला आहे. येशू आपलं नाव मोठं करतो. एवढंच नाही, प्रभू म्हणतो मी तुला आशीर्वाद देईल. तू आशीर्वाद होशील. मी आशीर्वाद आहे. म्हणा, मी आशीर्वाद आहे. आमेन. आणि मग 3 वचन. तुझे जे अभिष्ट चिंततील त्यांचे मी अभिष्ट करीन. तुझे जे अनिष्ट चिंततील त्यांचे मी अनिष्ट करीन. अभिष्ट चिंततील, अनिष्ट चिंततील याचा अर्थ काय? हे खूप कठीण भाषा आहे. साध्या भाषेत सांगतो. परमेश्वर म्हणतो, जो तुला आशीर्वाद देईल त्याला मी आशीर्वाद देईल. जो तुला शाप देईल त्याला मी शाप देईल. म्हणून देवाच्या लेकरांनो, कधी भिवू नका, घाबरू नका. है ना? कोण लोकांना घाबरायचं नाही. हा वाईट आहे, तो वाईट आहे, तो तसा आहे. डोंट फिअर पीपल. तुम्ही देवाचे लेकर आहे, साधारण लेकर नाही आहे. तुमचं युद्ध तुमचं नाही आहे, तुमचं युद्ध तुमच्या परमेश्वराचं आहे. हालेलुया. इसलिए इंसानों से नहीं डरना. मनुष्यांना घाबरायचं नाही. प्रभू म्हणतो की जो तुला आशीर्वाद देईल त्याला मी आशीर्वाद देईल. जो तुला शाप देईल त्याला मी शाप देईल. पुढं, तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. वाव, काय ब्लेसिंग आहे. आजचा संदेश आपला याच वचनावर आहे. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील प्रत्येक कुळ, प्रत्येक घराणं, प्रत्येक परिवार, प्रत्येक व्यक्ती, जाती आशीर्वादित होती. आमेन.
आणि बायबलमध्ये हे वचन अनेकदा रिपीट झालेलं आहे. उत्पत्तीमध्ये कितीतरी वेळा परमेश्वराने वारंवार हे दाखवलेलं आहे. आपलं काय होतं माहित आहे का, आपण आपली आपली जी बुद्धी आहे, आपले जे विचार आहेत हे संकोचित आहे. आपल्याला आशीर्वाद पाहिजे. आपल्याला काय पाहिजे? देव म्हणतो मी तुलाच आशीर्वाद बनवायला तयार आहे. तू काय आशीर्वाद मागतो? काय आशीर्वाद म्हणतो? देवा मला आशीर्वाद दे, मला आशीर्वाद दे. देव देव म्हणतो अरे मी तुला आशीर्वादाचा स्रोत मी तुला बनवतो. आशीर्वादाचा झरा मी तुला बनवतो. हालेलुया. आशीर्वादाचा खजाना मी तुला बनवतो. आमेन. म्हणून छोट्या छोट्या गोष्टींसाठी आता तुम्ही चिंता करणं सोडून टाका. हालेलुया. प्रभू म्हणतो मी तुला आशीर्वाद बनेल आणि तुझ्यामध्ये पृथ्वीचं प्रत्येक घरानं आशीर्वादित होईल. व्हॉट अ ब्लेसिंग. किती मोठा आशीर्वाद आहे तुझ्यामध्ये, म्हणजे माझ्यामध्ये लोक आशीर्वादित होतील. इतका मोठा खजाना देवाने माझ्यामध्ये ठेवलेला आहे. हालेलुया. आमेन. म्हणून आता तुम्ही तुमचा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. खुद को देखने का तुम्हारा नजरिया बदलना चाहिए. लोग तुम्हारे बारे में क्या बोलते ये मायने नहीं रखता. लोक तुमच्याविषयी काय बोलतात लक्ष देऊ नका. एक कहावत है ना, हाथी जाए बाजार, हाथी देखता क्या वो कुत्तों को, ऐसा करता आगे चला जाता. वो कुत्ते भौंकते रहते है ना. लोग तुम्हारे बारे में क्या बोलते ध्यान नहीं देना. प्रभु आपके बारे में क्या कहता है, प्रभु का वचन आपके बारे में क्या कहता है, वो इम्पॉर्टंट है. प्रभू तुमच्याविषयी, प्रभूचं वचन तुमच्याविषयी काय म्हणतं ते महत्वाचं आहे. आणि परमेश्वराने काय म्हटलं की तुझ्यामध्ये पृथ्वीचे सगळे घराणे मी आशीर्वादित करेल. हालेलुया. माझ्यासोबत काढा काही वचनं, मी लवकर लवकर तुम्हाला सांगतो. 13 अध्याय 14 आणि 15 वचन, 16 आणि 17, 13 अध्याय उत्पत्ती 13. बरीचशी वचनं उत्पत्ती मधलेच आहेत आपल्याजवळ आज. मी तुझी संतती पृथ्वीच्या रजकणासारखी करीन. कोणाला पृथ्वीच्या रजकणांची गणना करता आली तर तुझ्या संततीचीही गणना होईल. उठ, या देशाची लांबी रुंदी फिरून पहा, कारण तो मी तुला देणार आहे. वाव. हालेलुया. काय म्हटलं देवाने? मी तुझी संतती. आता लक्ष द्या माझ्याकडे बघा. परमेश्वर अब्रामाशी बोलत आहे. अब्रामाला अजून लेकरं नाहीये, एकही लेकरू नाहीये, आणि परमेश्वर म्हणतो मी तुझ्या संततीला आशीर्वाद देईल, तुला आशीर्वाद देईल, तुझ्या संततीला आशीर्वाद देईल. एकही लेकरू नाहीये अजून. बायको वांज आहे, घरामध्ये काही नाहीये, आणि देव म्हणतो मी तुला आशीर्वाद देईल. आमेन. तुझ्या संततीला मी आशीर्वाद देईल. आणि तुझ्या संततीमध्ये काय होणार? काय म्हणत देव? मैं तेरे वंश को पृथ्वी के धूल के किनकों के समान बहुत करूंगा, यहां तक कि जो कोई पृथ्वी की धूल की किनकों को गिन सकेगा वही तेरे वंश को भी गिन सकेगा. हालेलुया. आज अब्राहमाचे वंश किती आहे माहिती तुम्हाला? अब्राहमाचे वंश किती आहे माहित आहे का? जगामध्ये 8 अरब लोक आहेत. 8 बिलियन पीपल. ठीक आहे. त्याच्यातले मुस्लिम लोक, जेवढे मुस्लिम लोक आहेत ते पण अब्राहमाची संतान आहेत. जितके यहुदी आहेत ते पण अब्राहमाची संतान आहेत. आणि जितके जगभरामध्ये ख्रिस्ती लोक आहेत, विश्वासणारे ख्रिस्ती लोक आहेत, सगळे अब्राहमाची संतान आहे. हालेलुया. आणि प्रभूला धन्यवाद की देवाने अब्राहमाचं वचन खरं केलं की वाळूच्या कणा एवढे, म्हणजे अर्धी जनसंख्या, अर्धे लोक, 70%, 70% लोक अब्राहमाचे लोक आहेत आज. आमेन.
70% लोग 70% लोग अब्राहम के लोग हैं आज दुनिया में. आमेन. हालेलुया. 22 अध्याय ओके 17 वचन पुन्हा एकदा वाचू. 17 त्याच 13-17. उठ आणि या देशाची लांबी रुंदी फिरून पहा, कारण तो मी तुला देणार आहे. आमेन. हालेलुया. हे जसं मी वचन वाचलं मला आठवण आली की भाऊ सागर 5 देश फिरून आला. परमेश्वर म्हणतो मला माग, मी तुला राष्ट्र देईल. आमेन. तुम्हाला माग. स्तोत्र 2 आणि वचन 8 मध्ये लिहिलंय की मला माग म्हणजे मी तुला राष्ट्र वतना दाखल देईल आणि पृथ्वीच्या सीमा तुझे धन असे तुला देईल. आमेन. तर परमेश्वर म्हणतो उठ, चाल फिर, देशाची लांबी रुंदी चाल फिर. या शहरामध्ये येण्याच्या पूर्वी ताई आणि आम्ही रोज सकाळी उठून 1 महिना आम्ही रोज फिरायचो. या शहराच्या चारी बाजूला फिरायचो. खूप साऱ्या एरियाजमध्ये फिरायचो. पायी फिरायचो, प्रार्थना करायचो सकाळी सकाळी. प्रभू लोकांना आशीर्वाद दे. तुझे लोक जिथं कुठं आहेत त्यांना तू एकवट. आणि आज देवाने लोकांना एकवटलं. आमेन. परमेश्वर म्हणतो चाल फिर. प्रभूला धन्यवाद. मी पण भारताच्या जवळजवळ 29 राज्य फिरलेलो आहे. 36 पैकी 29 राज्यामध्ये मी स्वतः गेलेलो आहे. काही गावं, काही जिल्हे पाहिलेले. म्हणजे उदाहरणार्थ मी राजस्थानमध्ये गेलो, ओरिसामध्ये गेलो तर ओरिसाचे 10 तरी जिल्हे मी फिरलेलो आहे. मी हिमाचलमध्ये गेलो, उत्तरांचलमध्ये गेलेलो आहे, उत्तराखंडमध्ये गेलेलो आहे. उत्तराखंडचे कमीत कमी 4 तरी मी जिल्हे फिरलेलो आहे. तर प्रभू म्हणतो तू चाल फिर, मी तुला ते देईल. हालेलुया. आणि जेव्हा आम्ही जातो तर आम्ही जेव्हा जातो तर काय विशेष काय आहे? आम्ही आशीर्वाद बनून जातो लोकांसाठी. आमेन. आशीर्वाद, आम्ही लोकांसाठी आशीर्वाद असतो. आणि म्हणून वेलकम, आपल्यासाठी केक कट होतात. वेलकम, तुम्ही आले, आम्हाला आशीर्वादित करायला आले. हालेलुया. मी प्रभूला धन्यवाद देतो की मी पुष्कळ टॅक्सीवाल्यांना यावेळेस या ट्रिपमध्ये पुष्कळ टॅक्सीवाल्यांना सुवार्ता सांगितली आणि त्यांनी कबूल केलं. हो, आम्ही देवापासून दूर गेलो होतो, पण आम्ही विचार करत आहे आता परत यायचं. मी त्यांना म्हटलं परत या, तुमचा बाप तुमची वाट पाहत आहे. तुमचा डॅडी, आपला स्वर्गीय पिता खूप प्रेमळ आहे. काही चुकलं असेल, तुमचं चुकलं असेल, कोणाचं चुकलं असेल, चिंता करू नका, परत या. तुम्ही जिवंत आहे, तुम्ही जिवंत, याचा अर्थ तुमचा बाप तुमची वाट पाहत आहे. वापस या. आणि काही टॅक्सीवाल्यांसाठी मी प्रार्थना पण केल्या. त्यांनी डोळे बंद केले, नम्र झाले ते. प्रेज द लॉर्ड. तर जेव्हा आपण जातो तेव्हा आपण आशीर्वाद घेऊन जातो. आपण म्हणा मी आशीर्वाद आहे. आमेन. काढूया आपण 22 अध्याय 18 आणि 19, 18 आणि 17 आणि 18 वचन. 22 अध्याय, उत्पत्ती 22. यास्तव मी तुला आशीर्वादित करीन हम्म. व वृद्धीच वृद्धी करून तुझी संतती आकाशातील ताऱ्या इतकी, समुद्र तीरीच्या वाळू इतकी होईल असे करीन. तुझी संतती आपल्या शत्रूंची नगरे हस्तगत करील. तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील. हालेलुया. काय म्हणते परमेश्वर? पृथ्वी की सारी जातियां अपने को तेरे वंश के कारण धन्य मानेंगे. माझ्या संततीच्या द्वारे, म्हणा माझ्या लेकरांच्या द्वारे जगातले लोक आशीर्वादित होतील. ठीक आहे. तुमच्या लेकरांमध्ये लाख चुका असतील, तुमच्या लेकरांनी लाख चुका केल्या असतील, गुन्हे केले असतील, पाप केलं असेल, है ना? तुमच्या लेकरांनी काही चुका केल्या असतील, चिंता नका करू. तुमच्या लेकराकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन तुमचा नसला पाहिजे, देवाचा असला पाहिजे. देवाने म्हटलं मी तुझ्या संततीच्या द्वारे लोकांना आशीर्वादित करेन. आमेन. मग आता तुमच्या लेकराकडे पाहायचा तुमचे विचार बदलले पाहिजे, है ना? तुमचं लेकरू किती बंड आहे, त्याने किती चुका केल्या, गुन्हा केला, फॉरगेट एव्हरीथिंग. देवाचं वचन माझ्या लेकराविषयी काय म्हणतं? आमेन. देवाचं वचन काय सांगतं? वाच रे बाळा 18 वचन. माझा शब्द ऐकला. तू
18 वाचत आहे. तू माझा शब्द ऐकला हं. म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील. बरं, आई वडिलांसाठी एक अट, एक कंडिशन या ठिकाणी आई वडिलांसाठी आहे की तू माझा शब्द ऐकला. परमेश्वर अब्राहमाला म्हणतो, अब्राहमा तू माझा शब्द ऐकला म्हणून तुझ्या संततीच्या द्वारे मी जगाला आशीर्वादित करेल. आणि म्हणून आपण आज आपल्या लेकरं बंड असतील है ना, आपल्या लेकरांमध्ये काही कमतरता असेल, चिंता नका करू. आपल्याला देवाच्या आज्ञाचं पालन करायचं आहे. कोण कोण तयार आहे? कोण कोण आई वडील तयार आहे देवाच्या आज्ञांचं पालन करायला, देवावर प्रेम करायला? आमेन. है ना? तर प्रभू म्हणतो की तू माझा शब्द ऐकला, तू माझं आज्ञापालन केलं म्हणून मी तुझ्या लेकराच्या द्वारे जगाला आशीर्वादित करेल. 17 वचन वाच पुन्हा एकदा. यास्तव मी तुला आशीर्वादित मी करीन तुला आशीर्वादित करेन. व तुझी वृद्धीच वृद्धी करून वाव वाव, म्हणा परमेश्वर मला आशीर्वादित करेल. परमेश्वर मला आशीर्वादित करेल. बरं, आता मी जे म्हणत आहे ते फक्त माझे शब्द नाहीये, परमेश्वराचे वचन आहे. आणि विश्वासानं स्वीकार करा. जेव्हा हे मी वाचत आहे, विश्वासानं आपल्या अंतःकरणात धरून ठेवा या वचनाला. परमेश्वर मला आशीर्वादित करेल, माझी वृद्धीच वृद्धी करेल. आमेन. तुमची वृद्धी झाली पाहिजे. येशू मध्ये आल्यावर वृद्धी होते. वृद्धी होते म्हणजे वाढ होते. काय होते? हा, येशू मध्ये आल्यावर काय होते? वाढ होते. हे मी नाही सांगत, बायबल मध्ये लिहिलेले. परमेश्वर म्हणतो की मी तुझी काय करेल? मी निश्चय, खरोखर मी तुला आशीर्वादित करेल. निश्चय मैं तुझे आशीष दूंगा और निश्चय तेरे वंश को आकाश के तारागण और समुद्र के तीर की बालू के किनकों के समान अनगिनत करूंगा. तेरा वंश अपने शत्रुओं के नगरों का अधिकारी होगा. पृथ्वी की सारी जातियां अपने को तेरे वंश के कारण धन्य मानेंगे. जगातले लोक, शेजारचे लोक, समाजातले लोक, तुमचे नातेवाईक स्वतःला तुमच्यामुळे, तुमच्या लेकरांमुळे धन्य म्हणतील की आम्ही ह्यांच्या सोबत आहोत, आम्ही ह्यांच्या सोबत, आम्ही ह्यांना ओळखतो. आणि तुमच्या लेकरांमुळे लोक स्वतःला धन्य समजतील, आशीर्वादित समजतील. हालेलुया. सो म्हणा, मी आशीर्वाद आहे, माझी संतती आशीर्वादित आहे. लोक माझ्याद्वारे, माझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील. आमेन. हालेलुया. 26 अध्याय वचन 4. 26:4. मी आकाशातील ताऱ्या इतकी तुझी संतती वाढवीन. हे सर्व देश तुझ्या संततीस देईन आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील. वारंवार आपण एक गोष्ट वाचत आहोत. परमेश्वर म्हणतो मी तुला आशीर्वाद देईल, तुझी संतती वाढविल आणि जगातले लोक तुझ्या संततीच्या द्वारे काय होतील. मग आता फक्त देवा मला आशीर्वाद दे, आशीर्वाद दे असं नका म्हणू. देवा मला आशीर्वाद बनव, माझ्या लेकरांना आशीर्वाद बनव, लोकांसाठी आशीर्वाद बनव. आमेन. कारण हे प्रॉमिस देवाने आपल्याला दिले. 28 अध्याय वचन 14. 28-14. तुझी संतती संख्येने पृथ्वीच्या रजांइतकी होईल. पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण अशा चारी दिशास तुझा विस्तार होईल आणि तुझ्या व तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. वाव. एव्हरी फॅमिली ऑफ द अर्थ, प्रत्येक जगातलं प्रत्येक कुळ, प्रत्येक परिवार तुझ्या लेकरांच्या द्वारे आशीर्वादित होईल. आमेन. आपल्या लेकराच्या डोक्यावर हात ठेवायचा आणि त्याला म्हणायचं तुझ्या द्वारे देव लोकांना आशीर्वादित करणार आहे. आमेन. हालेलुया. काय म्हटलेले? कसा, कुठं कुठं आशीर्वाद मिळणार आहे? पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. वाव. देव माझ्या लेकराला पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण सर्व बाजूने लोक आशीर्वादित होतील माझ्या लेकरांच्या द्वारे. आमेन. हालेलुया. किती लोकांना विश्वास वाटतो जे आपण वाचत आहोत या वचनांवर? आमेन. है ना? लक्षात ठेवा मी काय सांगितलं. आज तुमच्या लेकरांकडं जे है ना, तुमच्या लेकराची जी पण अवस्था आहे, आई वडील तुम्ही आज्ञा पालनामध्ये राहा.
आई वडिलांनी आज्ञापालनात राहणं फार जरुरी आहे. प्रेज द लॉर्ड. आई वडिलांनी देवावर प्रेम करणं खूप जरुरी आहे. लव्ह द लॉर्ड, हे सिक्रेट आहे. देवावर प्रेम करणं खूप जरुरी आहे. कारण लेकरं देवाचं प्रेम तुमच्यामध्ये पाहतील. देवाला तर कोणी पाहिलं नाहीये, पण ते पाहतील की माझे आई आणि बाबा माझ्यावर किती प्रेम करतात. जगातले दरवाजे तुमच्या लेकरासाठी बंद राहतील. जगातले तुमच्यावर प्रेम करू शकणार नाही, है ना. जगातले लोक तुमच्या लेकरावर प्रेम करू शकणार नाही. ते नावं ठेवतील, ते दोष लावतील, बदनामी करतील. परंतु आई आणि बाप या नात्यानं आपण आपल्या लेकराला नेहमी पदरामध्ये झाकतो. हालेलुया. तुमच्या लेकराला हे माहीत असलं पाहिजे, मी किती मोठा गुन्हा केला, किती चूक मी केली, तरी एक घर, एक दार असं आहे जे माझ्यासाठी कधीच बंद नाही राहत. माझ्यासाठी नेहमी एक दरवाजा खुला राहतो. हालेलुया. आपल्या ताईचा संदेश मी ऐकला होता मागच्या वेळेसचा, की लहान लहान लेकरं आत्महत्याचा विचार करत आहे, है ना. आपल्या लेकरांवर एवढं प्रेम करा, त्यांच्या आतमध्ये एवढा विश्वास टाका, त्यांना हे समजलं पाहिजे माझे काहीही झालं तरी माझे आई वडील माझ्यावर प्रेम करतात. आमेन. किती मोठा गुन्हा झाला, किती मोठं पाप मी केलं, किती मोठी चूक झाली, तरी माझ्या आई वडिलांचं माझ्यावर प्रेम आहे, क्षमा आहे, माफी आहे माझ्या आई वडिलांजवळ. हालेलुया. आणि परमेश्वर तुमच्या संततीला पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण सर्व बाजूने आशीर्वादित करेल. आणि तुम्ही आशीर्वाद आहात. हालेलुया. थँक यू जीसस. प्रेषितांची कृत्य 3 अध्याय वचन 25. प्रेषितांची कृत्य 3 अध्याय वचन 25. तुम्ही संदेष्टांचे पुत्र आहात, आणि तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील, असे अब्राहमाशी बोलून देवाने तुमच्या पूर्वजांबरोबर केलेल्या कराराचेही तुम्ही पुत्र आहात. म्हणा, मी कराराचा पुत्र आहे. हालेलुया. कोण आहे तुम्ही? देवाने अब्राहमास, माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा. देवाने अब्राहमाशी करार केला. काय केला? देवाने अब्राहमाला म्हटलं की मी तुझ्याशी करार करते, मी तुला आशीर्वाद देईल, तुला एक मोठं राष्ट्र बनवेल, आणि जगातले लोक तुझ्या संततीमध्ये आशीर्वादित होतील. देवाने हा करार केला अब्राहमासोबत. प्रेज द लॉर्ड. तो 5000 वर्ष जुना करार आपल्यापर्यंत येऊन पोहोचला. आमेन. आपल्यापर्यंत तेव्हा केलेला करार आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेला, तर आपण कराराची लेकरं आहोत. म्हणजे देवाने अब्राहमासोबत एक वाचा बांधली, मी तुला ब्लेस करेल, मी तुला आशीर्वाद देईल, मी तुझं नाव मोठं करेल, मी तुझं रक्षण करेल, जिथं कुठं जाशील मी तुझं रक्षण करेल, जो तुला आशीर्वाद देईल त्याला मी आशीर्वाद देईल, जो तुला शाप देईल त्याला मी शाप देईल, तुझा शत्रू तो माझा शत्रू. देवाने असं सांगितलं अब्राहमाला. हालेलुया. आणि देवाचं वचन सांगतं की आपण कराराची संतती आहो. हालेलुया. 25 वचन, तुम भविष्यवक्ताओं की संतान और उस वाचा के भागी हो जो परमेश्वर ने तुम्हारे बाप दादाओं से बांधी, जब उसने अब्राहम से कहा तेरे वंश के द्वारा पृथ्वी के सारे घराने आशीष पाएंगे. हालेलुया. किती मोठा आशीर्वाद आहे की तेरे घराने के द्वारा पृथ्वी के वंश, तेरे वंश के द्वारा पृथ्वी के घराने आशीषित होंगे. हालेलुया. स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. आपल्या लेकरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला. देवाने तुम्हाला आशीर्वाद घेण्यासाठी नाही, आशीर्वाद बनण्यासाठी देवाने तुम्हाला बोलावलेला आहे. गलतीकरास पत्र 3 अध्याय 6 ते 9 वचन वाचतो आपण. गलती 3 अध्याय. या अध्यायामध्ये माझे खूप आवडीची वचनं आहेत. 6, 7 आणि 8 आणि 9. 6 पासून वाचतो आपण. 3 अध्याय गलती 3. ज्याप्रमाणे अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले, तसे हे आहे.
ह्यावरून तुम्ही समजून घ्या की जे विश्वासाचे तेच अब्राहमाचे पुत्र आहेत. हं. देव परराष्ट्रीयांना विश्वासाने नीतिमान ठरविणार ह्या पूर्वज्ञानामुळे शास्त्रलेखाने अब्राहमाला पूर्वीच ही सुवार्ता सांगितली की तुझ्याकडून सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल. म्हणून जे विश्वासाचे आहेत त्यांना विश्वास ठेवणाऱ्या अब्राहमासहित आशीर्वाद मिळतो. प्रेज द लॉर्ड. बघा, देवाची सुवार्ता सांगणार, देवाने अब्राहमाला सुवार्ता सांगितली. आज आपण सुवार्ता सांगतो, विश्वास ठेवा, प्रभू येशू तुमच्यावर प्रेम करतो, देव तुमच्यावर प्रेम करतो, येशूने तुमच्यासाठी आपला बलिदान दिलं, प्राण दिला, त्याच्यावर विश्वास ठेवल्याने आपल्याला उद्धार मिळतो, पापांची क्षमा मिळते, अनंत जीवन प्राप्त होतो. आणि एवढंच नाही तर येशूमध्ये आपल्याला जीवन आणि अनंत जीवन प्राप्त होते. देवाने हे आशीर्वाद पहिल्यांदा अब्राहमाला जेव्हा दर्शन दिलं तेव्हाच देवाने सुवार्ता अब्राहमाला सांगितली. ज्याप्रमाणे अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला. आपण विश्वास ठेवतो का देवावर? कोण कोण विश्वास ठेवता हात वर करा. गुड, आमेन. ज्याप्रमाणे अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले, तसे हे आहे. यावरून तुम्ही समजून घ्या की, मंडळी तुम्ही समजून घ्या की, अहो समजून घ्या की. देव म्हणतो, पवित्र आत्मा म्हणतो, बाई समजून घे. काय म्हणतो? यावरून तुम्ही समजून घ्या की जे विश्वासाचे तेच अब्राहमाचे पुत्र. हालेलुया. म्हणा, मी अब्राहमाचा पुत्र आहे, मी अब्राहमाचा लेकरू आहे. हे समजून घ्या की जे विश्वास ठेवतात ते अब्राहमाचे पुत्र आहेत. देव परराष्ट्रीयांना विश्वासाने नीतिमान ठरवणार. बघा माझ्याकडे, देव परराष्ट्रीय, आता आपण परराष्ट्रीय होतो, आपण काय यहुदी आहे का? आपण ख्रिश्चन नाही, यहुदी नाही, पण देव म्हणतो की परराष्ट्रीयांना विश्वासाने नीतिमान ठरव. आपण काय केलं? विश्वास ठेवला. आमेन. आपण काय केलं? फक्त अंतकरणातून विश्वास ठेवला, आज्ञापालन केलं. बायबल सांगते की देव परराष्ट्रीयांना विश्वासाने नीतिमान ठरवणार. या पूर्व ज्ञानामुळे शास्त्र लेखाने अब्राहमाला पूर्वीच ही सुवार्ता सांगितली की तुझ्याकडून सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल. हालेलुया. जसा अब्राहमाने विश्वास ठेवला, आपणही विश्वास ठेवतो. अब्राहम नीतिमान ठरला, आपणही नीतिमान ठरतो. आणि विश्वास ठेवल्यामुळे आपण अब्राहमाची लेकरं झालो. जो आशीर्वाद अब्राहमावर आला, तो आशीर्वाद दाविदावर आला, तो आशीर्वाद येशूवर आला, आणि येशूच्या बलिदानाच्या द्वारे आज आपण आशीर्वादित आहोत. आमेन. तुझ्याकडून सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल. म्हणा, माझ्याकडून सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल. तुमच्या बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स पाहिजे. काही काही लोकांनी असं म्हटलं, माझ्याकडून सर्व जगाला आशीर्वाद मिळेल. म्हणजे मला नाही आहे कॉन्फिडन्स, आता पास्टर म्हणतात तर म्हणावं. माझी परिस्थिती अशी आहे, माझ्यावर कर्ज आहे, घरात बिमारी आहे, माझा खांदा दुखतो, या वर्षात एवढे ऍक्सिडेंट झाले, एवढं कर्ज झालं. हालेलुया. देव म्हणतो की तुझ्याकडून सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल. आमेन. आमेन. मी आशीर्वाद आहे, मी आशीर्वाद बनेल. आमेन. म्हणून जे विश्वासाचे आहेत त्यांना विश्वास ठेवणाऱ्या अब्राहमासहित आशीर्वाद मिळतो. जे विश्वासाचे आहेत, आपण कोण आहोत? आपण विश्वासाचे लोक आहोत. आणि
विश्वास ठेवल्यामुळं अब्राहमाचा आशीर्वाद आपल्यावर येतो असं देवाने प्रॉमिस केलेलं आहे. ओके. 26 वचन वाचू. 3रा अध्याय 26 वचन. कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे देवाचे पुत्र आहात. येशूवर विश्वास ठेवल्यामुळे आपण काय झालो? देवाचे लेकरं. म्हणा मी देवाचं लेकरू आहे. आता कॉन्फिडन्सने म्हणायचं, मी प्रभू येशूवर विश्वास ठेवतो म्हणून मी देवाचं लेकरू आहे. सैताना, तू माझ्यावर दोष लावू शकत नाही. येशूच्या नावाने तुझ्या दोष भावनेला मी धुडकावतो, लाथ मारतो. दूर हो सैताना, येशूच्या नावाने. ओके. तर लिहिलेलं आहे की विश्वास ठेवल्यामुळं, प्रभू येशूवर विश्वास ठेवल्यामुळं आपण देवाची लेकरं झालो. म्हणा मी देवाचं लेकरू आहे. 7 वचनामध्ये आपण काय वाचलं? 3रा अध्याय 7 वचन. आम्ही अब्राहमाची लेकरं आहोत. वाचा 7 वचन. यावरून तुम्ही समजून घ्या की जे विश्वासाचे तेच अब्राहमाचे पुत्र आहेत. जो विश्वास करने वाले हैं वे ही अब्राहम की संतान है. हालेलुया. म्हणा मी अब्राहमाचं लेकरू आहे, मी देवाचं लेकरू आहे. एक जबरदस्त वचन वाचूया. 4था अध्याय 28 वचन. बंधुजन हो, इसहाकाप्रमाणे तुम्ही अभिवचनाची संतती आहात. आमेन. हालेलुया. काय वचन आहे ते? बघा माझ्याकडे बघा. समाप्त करत आहे आता. आज ठरवलं होतं अर्धाच तास बोलणार. तर अब्राहमाला एकही लेकरू नव्हतं. ठीक आहे. त्यावेळेस देवाने त्याला म्हटलं, अब्राहमा, तू आणि तुझी बायको तुम्ही आज्ञा पालन करायचं, मी जे सांगेल ते करायचं. आपल्याजवळ सध्या काही नाही. आणि आपलं कसं, आपलं उलट आहे. आपण म्हणतो पहिले मला आशीर्वाद दे, मग मी विश्वास ठेवीन. काय म्हणतो आपण? पहिले मला दे आशीर्वाद, मग मी विश्वास ठेवीन तू खरा आहे की नाही. आपण असं म्हणतो. देवाने म्हटलं, देवाने एवढे मोठे प्रॉमिस ठेवले अब्राहमासमोर. अब्राहम पाणी पाणी झाला. अरे देवा तू. अब्राहमाने म्हटलं, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो प्रभू. आमेन. पहिल्याच दिवशी देवाने त्याला सांगून टाकलं, मी तुला एवढा आशीर्वाद देईल अब्राहम, तुझ्यामध्ये एक राष्ट्र, पूर्ण राष्ट्र. पुढे चालून देव म्हटला अनेक राष्ट्र. अब्राहमाला अजून एकही लेकरू नाहीये, पण देवाच्या शब्दामध्ये हालेलुया, देवाच्या वचनामध्ये सगळे आशीर्वाद दडलेले आहेत. आणि बायबल सांगते अब्राहमाने देवाच्या वचनावर विश्वास ठेवला. आमेन. आज काहीच नाहीये, पण त्याने विश्वास ठेवला. हो, देव मला आशीर्वाद देणार आहे. हो, देव मला संतती देणार आहे. हो, देव माझी संतती आकाशातील ताऱ्यांप्रमाणे करणार आहे. मग देव माझी संतती वाळूच्या कणांनी एवढी अगणित करणार आहे. बायबल सांगते अब्राहमाने या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवला. हालेलुया. देवाने काय प्रॉमिस दिले? तुझ्या संततीच्या द्वारे, तुझ्या लेकरांच्या द्वारे लोक स्वतःला धन्य मानतील. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सर्व ठिकाणी तुझा विस्तार होईल आणि लोक तुझ्या लेकरांमुळे स्वतःला धन्य समजतील. माझ्या बहीण भावांनो, तुम्ही आणि मी त्या आशीर्वादाचे वाटेकरी आहोत. We are the partakers of that blessing which God has gave to Abraham. देवाने जो अब्राहमाला आशीर्वाद दिला, त्याच्यामुळे आज आपण इथं आहोत. हालेलुया. आणि तुम्ही आणि मी अभिवचनाची संतान आहोत. कोणतं अभिवचन? जे देवाने अब्राहमाला दिलं होतं की अब्राहमा, मी तुझ्या संततीला आशीर्वाद देईल. तुझी संतती पृथ्वीला भरून टाकतील तुझी संतान. आज अब्राहमाची संतान या ठिकाणी पण आहेत. हालेलुया. यावेळेस क्रिसमस
यावेळेसच्या क्रिसमसचा हा संदेश आहे, मी आशीर्वाद आहे. आणि हा आशीर्वाद माझ्यापर्यंत नाही ठेवायचा आहे, मला पोहोचवायचा आहे लोकांपर्यंत. आमेन. पूर्ण ताकदने आपण प्रार्थना करू, मदत करू. एकदम ग्रँड सेलिब्रेशन यावेळेस क्रिसमस झालं पाहिजे. आमेन. आणि तुमचं मन सगळं इकडे राहायला पाहिजे की अरे क्रिसमस आहे, मी काय बेस्ट करू, मला काय उत्तमातून उत्तम करता येईल. आणि हा आपला परिवाराचा उत्सव आहे. आमेन. या क्रिसमसचा एकच संदेश आहे की मी देवाने मला आशीर्वादित केलेलं आहे, मला जगासाठी आशीर्वाद बनायचा आहे. आमेन. येशूचा प्रेमाचा संदेश जगापर्यंत न्यायचा आहे, माझ्या लोकांपर्यंत न्यायचा आहे, नातेवाईकांपर्यंत न्यायचा आहे, माझे शेजाऱ्यांपर्यंत न्यायचा आहे, आणि जे माझे दुश्मन आहे त्यांच्यापर्यंतही न्यायचा आहे. तुमचं दुश्मन कसा बदलेल माहित आहे? प्रेमानेच बदलेल, है ना. तुम्हाला त्रास देणारे लोक प्रेमानच पिघलतील. देव कार्य करेल. डोळे बंद करू आपण. धन्यवाद. किती लोक आज देवाला धन्यवाद द्यायला तयार आहे की प्रभू किती तू चांगला आहे, की माझी तू आठवण केली, माझी तू आठवण केली. मी पापामध्ये पडलो होतो, मी व्यसनामध्ये पडलो होतो, प्रभू तू माझी आठवण केली. देवा धन्यवाद. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद. तुम्हाला आशीर्वादित केलं. आजच्या वचनानुसार प्रभू मी जगासाठी आशीर्वाद बनेल, माझी संतती जगासाठी आशीर्वाद बनेल. धन्यवाद. माझ्या लेकरांसाठी तुझ्यावर विश्वास ठेवायला मला सहाय्य कर. थँक्यू लॉर्ड. थँक्यू फादर. थँक्यू होली स्पिरिट. प्रभू आम्ही धन्यवाद देतो, स्तुती करतो. आजचं वचन आमच्या अंतःकरणावर कोरलं जाऊ दे. आम्ही कधी हे विसरणार नाही की आम्ही अब्रामाची संतान आहो, आम्ही देवाचे लेकरं आहो. येशूवर विश्वास ठेवल्यामुळे आम्ही देवाची लेकरं झालो. आम्ही अभिवचनाची संतान आहो. वी आर द चिल्ड्रन ऑफ प्रॉमिस. थँक्यू लॉर्ड. आपण उभं राहूया सगळेजण. अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु तू मेरा है. अब्राहम का प्रभु, सगळेजण कबूल करा. इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु तू मेरा है. तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा. तू मेरा है, तू मेरा है. तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा. तू मेरा है, तू मेरा है. अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु तू मेरा है. थँक्यू जीसस. प्रभू तो अब्राहम, इसहाक आणि याकोबाचा परमेश्वर आहे. तो मला न सोडण्याचं वचन दिलेलं आहे. धन्यवाद तुझ्या त्या आशीर्वादासाठी. मला तू आशीर्वाद बनवलं. धन्यवाद देवा. मला जगासाठी आशीर्वाद बनव. मी तयार आहे. कोण कोण तयार आहे? आपला हात वर करून दाखवा देवाला. हा प्रभू मी तयार आहे, मला आशीर्वाद बनव.